आणि त्याच्यामुळे कोळपाय जमत नव्हतं म्हणून मी बास केलं. तर आजपासनं जवळ 15तनं 2 गेलं, 14 राहिलं, आपलं 13. माझं गणित कच्चा आहे. तुम्ही जर का अजिबातच जर का ह्या जमिनीला स्पर्श नाही केला ना, तर तुमच्यामध्ये विकृतपणा यायला चालू होईल, कुठला तरी आजार तुम्हाला चालू होईल. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे. सकाळी आज उठलं की मी कोळपायला चालू केलं. तर जवळजवळ 3-4 सारं कोळपलं, अजून कोळपायचं चालूच आहे आपलं. मग परत आंघोळ ही करून घेतली आणि हिचं इकडं चालू आहे स्वयंपाक बनवायचं. मस्त चुलीवरची भाकर खमंग खमंग. भाजी काय करणार? काकडीची नाही तर शेपूची. काकडीची भाजी कर. आळूची वडी. अळूची वडी. बर 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 बर. तर तुम्हाला दाखवतो मी इकडं. त्याच्या आधी ही बघा, याला कशी पहिली फुटली ती बघा खाली. दुसरी गोष्ट, आपली आळू पण चांगली दिसायला लागली. त्याच्यात माती टाकली जरा, म्हणजे पाणी साठून राहणार नाही पावसाचं. सकाळपासून आपण एवढं कोळपलं आहे, उरकत नाही. ह्याच्यात काय होतंय, तुरीची लाकडं आहे ती ना असली, ही लाकडं असली, ही आडवी येते ती फासाला, त्याच्यामुळे उरकत नाही. 3-4 झालं माझं सकाळपासून कोळपून. तर अजून ही एवढं घ्यायचं, आज एवढं तर संपून टाकायचं. हे 4 दिवसात हे ठेवायचंच नाही काहीच, सगळं संपून टाकायचं एकर. परत आपल्याला वरचं आहे, वरचं रान आपल्याला कोळपून काढावं लागणार आहे. आणली काकडी? आणली की भाकरी करायची अजून एक. मनी नामा दोघं बी इथं जाईल. जिकडं माणसं तिकडं जनावर. होय त्यांनी कुठे जावं? म्हणे ते म्हणे कधी आव म्हणायची मला. त्यांना पेढा टाकू का? टाक. हो. ये इकडं चल, धर तुला एक, नामा तुला एक. दुधाची वस्तू लय आवडते ह्यांना, दुधाचा पदार्थ. तुम्ही कधी ऐकलंय का हो की जनावरांमध्ये B12ची कमतरता आहे? कधीच नाही का? नाही. जनावरांना खायला जर नाही मिळलं तरच रक्त कमी होतं त्यांच्यामधलं, आणि रक्त कमी झाल्यामुळं इतर जीवनसत्वसुद्धा त्यांच्यातली कमी होते. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही जी B12 आहे ना, ही एक बॅक्टेरिया. जसं की दह्यामध्ये असतो, ताकामध्ये, दुधाच्या पदार्थामध्ये ही असतो, आणि ही जमिनीमध्ये पण असतो. आपण काय करतो, वारंवार हात धुतो सारखा, त्याच्यामुळे ही बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये जाऊ शकत नाही. पण जनावरांचा संबंध माती संगच आहे. गाई, म्हैस, शेळी, मांजर, कुत्रा ही तोंडाने खाते ती, आणि ह्यांचं ताट म्हणजे ही जमीनच आहे. या जमिनीवरनं ते खातात, त्याच्यामुळं त्यांना ह्याची कधीच कमतरता पडत नाही. मला पाठीमागे एकदा बरीच लोक म्हणायचे, तुम्ही कुत्र्यांना खालीच भाकरी का टाकता, मांजरांना खालीच का टाकता. त्यांची रचनाच अशी आहे की ती मातीशी त्यांचा संबंध येतो, आणि हीच मूळ कारण आहे की आपला देहच मुळात पंचमहाभूतांनी बनलेला आहे. त्याच्यामुळं ह्या पंचमहाभूतांचा संबंध आपल्याला असणं लय गरजेचं आहे. तुम्ही जर का अजिबातच जर का ह्या जमिनीला स्पर्श नाही केला ना, तर तुमच्यामध्ये विकृतपणा यायला चालू होईल, कुठला तरी आजार तुम्हाला चालू होईल. जमिनी ही एक आर्थिंग जी म्हणतो का आपण, तसं आपल्या ज्या विद्युत लहरी तयार होतात, आणि ते विद्युत लहरी काय काय आपल्याला घातक असतात, तर त्या नष्ट करण्यासाठी आपल्याला ह्या जमिनीशी संबंध ठेवणं लय गरजेचं असतं. हे काय काय गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या म्हणून सांगितलं. तुम्हाला पटलं तर ठीक, नाही पटलं तर जय गुरुदेव दत्त. काकडी खिसून घेतली, कांदा चिरून घेतला, कढईमध्ये तेल टाकायचं आणि फोडणी द्यायची. आता फोडणी कशी द्यायची बघून घ्या एकदा. जिरे टाकली, मोहरी टाकायची पहिल्यांदा. मोहरी, परत जिरी,
पहिल्यांदा मोहरीचं मान आहे काय? ती तेल मोकळं तेल असलं म्हणजे तडतडती, नाहीतर मग तशीच बसती खाली तळाला. पण मग जिरी मोहरी म्हणते ती ना पहिल्यांदा जिरीचा मान मोहरी आहे. जिरं असं म्हणायचं. मग हां. लसूण टाकला, कांदा, काय राहिलं? फुलताना बरं, चांगलं परतून घ्यायचं मस्त पैकी. वेळ लागतो. आता कांदा चांगला परतून झाला. आता आपलं ही काळं तिखट, ह्यावेळेस ना तेल थोडं कमी टाकलंय त्यामुळं कोरडं दिसतंय. कोरडं आणि लाल दिसतंय. तेल टाकल्यावर बरं काळं चवीनुसार दिसतं. मीठ. काकडीची भाजी एक नंबर लागते बरं का, लय मस्त लागते काकडीची भाजी. तुम्ही काकडीची भाजी करून बघा. आता किती काकडी टाकू? सुरुवातीला आम्ही केली काकडीची भाजी, इतकी भारी झाली. आणि तिथनं परत काकडीचा फायदा तुम्हाला सांगतो मित्रांनो. भाजी इकडे चालू आहे आपली. काकडीचा फायदा असा आहे की काकडी ही मूत्रल आहे, म्हणजे एखाद्याला लघवीची अडचण असेल तर त्या माणसाने काकडी जरूर खावी. लघवी अशी खळखळून होणार त्या माणसाला सकाळ संध्याकाळ. ज्या माणसांना किडनी विकाराचा त्रास आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या जेवणामध्ये काकडी ठेवावी. काकडी चांगली आहे. काकडी, मुळा, ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी काकडी, मुळा ह्या खाल्लं त्यांना चांगलं आहे खाल्लेलं. आता हे चांगलं परतून घ्यायचं. थोडस शेंगदाण्याचं कूट घालायचं. कोथिंबीर, बेसन, मीठ आणि चटणी. हळद पण टाकली. जिरं, ओवा आणि लसूण कुटून घेतलंय. इकडे आपली भाजी तयार झाली. आता काकडीची. आता लगेच वड्या करून घेऊ. खाली उतर. आळूच्या वड्या. हा, तर मंडळी, ज्वारीची भाकरी, काकडीची भाजी आणि आळूच्या वड्या तयार आहेत. काकडे द्यायची का नको आता? काकडी नको आता, काकडीचीच भाजी आहे. आणि कांदा घेतला तोंडी लावायला. सगळ्यांनी जेवायला या, जेवण करून घेऊ. घरापासून आले की ह्या पेरूच्या झाडापासून रानात शेतात घुसायचं आणि तिथनंच इकडे चालू केलं कोळपायला. आता शेवटचा सारा चालू झालाय. आणि आपलं तुरीच्या पहिल्या बुडकं ही लय आहेत, त्याच्यामुळं मेहनत करताना त्रास होते. शेवटचा सारा नाही तिकडला मी म्हणलं की पेरूपासून इकडला शेवटचा सारा चालू झालाय. आज शेवटचा का अजून करायचे? काय करायचं, थांबायचं नाही. आज सकाळपासून किती वाय आता ही बघितला, मोजला नाही. 7-8 झालं असेल. आणि हिच रान चांगलं असतं तरी एकरभर दिवसात काढते माणूस. ही अडकतंय ग, अडकल्यामुळं उरकत नाही. गवत सुद्धा सुकायला लागली की अहो. पाऊसच नाहीलय फक्त ठीक आहे. ती झिमझिम यायची, त्याच्यावरच उगवून आलंय. मका एवढी मोठी झाली. मका सुका आता उद्या पंखावर पाणी मकाला 2 पाणी झाले ती मकाला पाणी द्यावं लागलं उद्यापासून. द्यावं लागेल. एक पाणी सूर्यफूल मकाला सुद्धा हे काय सुकलं या. एक पाणी मकाला देऊ म्हणे आणि काय काम आहे तुझं इकडं? परत सूर्यफुलावर घेऊ. ह्याच्या इकडं करायची काय मग चालू? आता लाईट गेली असेल ना? उद्या करू सकाळी चालू, लाईट आली की. काहीच नच इकडं रान जुळत आहे.
सारा धुळताय का? ही ह्याचाच वेल आहे ना वो, उतरंडीचा वेल आहे ही. अशी पानं असते ती बघा, पानाच्या मध्ये चौकोन असतो देठाकडल्या बाजूला असा उतरंडीचा वेल आहे. आणि गवत पाक सुकून चालली. वर जावं लागते काय पाखरांकड? सूर्यफूल निघाल, सूर्यफूल निघाल. येते मग जाऊन वरनं. दिवस मावळा मंडळी, आणि मी आता बास करणार आहे. बास आता, कारण कितवा झालं का याचा हाताचा सारा? 15 सारं झालं. त्यातलं 2 सारं काल केलं होतं, मी कोळपलं होतं. पण काल काय झालं की रान ओलं होतं जरा, आणि त्याच्यामुळे कोळपाय जमत नव्हतं, म्हणून मी बास केलं. तर आजपासनं जवळ 15तनं 2 गेलं, 14 राहिलं, आपलं 13. माझं गणित कच्चा आहे, पण कच्चं नाही, हाय हिशोबाने शिस्तीत केलं तर. डोकं फास्ट चालत नाही माझं, स्लो चालतं. कुणी टिंगल केली का नाही माझी, तर मला गडीभराने कळलं, आयला ह्यांनी टिंगल केली काय माझी, असं होतं जरा. आणि ही माझी टिंगल करते, नाही करत. बरं बरं बरं, चला एवढं राहिलंय अजून आपलं. 2-3 दिवसात, 2-3 दिवसात सगळं होऊन जाईल आपलं. चला आता थोडं गायींना बघू आणि विश्रांती घेऊ. आता दिवसभर चालू आहे, मी सलग नाही केलं बरं काही, पण थोडं 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 करत 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 केलं मी. कारण की आज जरा सकाळ सकाळ माझी पाठ दुखायला लागली होती. म्हणलं रेग्युलर जर केलं काम तर अजून झालं असतं, पण परत लय अंग दुखायला म्हणून नको, मी वास केलं. हे असं अडकतंय हो, त्यामुळे होत नाही, नाहीतर दिवसात होत. चला गायींकडे जाऊन येऊ. येऊ की चला. कोळप राहता काय? राहू दे, खुरपं पण ठेवा तिथं. हा त्या कोळप्याला तिकडे घ्यावं लागणार आहे. सुरुवात तिकडून करायची आपल्याला. बरं घेते हा, नाही मी घेतो कोळप, तू घे खुरपं.